अशोक खरात प्रकरणात अंधश्रद्धेचा एक नवा अँगल समोर आलाय। सिन्नरमधील एका लोकप्रतिनिधीशी कथित संबंधांवरून चर्चा झाली। निवडणुकीदरम्यान जादूटोणा केल्याचाही आरोप समोर आलाय। मतदान यंत्र सुरक्षित राहावं म्हणून तांत्रिक विधी केल्याचा अन्नीसला संशय आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीला संशय आहे। दुसऱ्या उमेदवाराच्या मतांवर परिणाम होऊ नये म्हणून सुरक्षा वाढवली असल्याचीही चर्चा आहे। 1999 पासून निवडणूक प्रचारक खराचा सहभाग असल्याचाही आरोप झाले। या सगळ्या प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची अन्नीसनं मागणी केली आहे। निवडणूक झाल्यानंतर मतदान यंत्रणाच्या बाजूला जादूटोणा करण्याचा प्रकारही समोर आला होता। आपली मते समोरच्या उमेदवाराला जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी जादूटोणा होईल अशा शंकेने खासगी सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले होते, परंतु ते शासनामुळे काढून टाकण्यात आले होते। हे जे सर्व प्रकार आहेत या लोकप्रतिनिधीला त्या संबंधित कॅप्टन भोंदूबाबाने सांगितलेले होते काय याचा आम्हाला संशय आहे आणि याची चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही पोलीस प्रशासनाला केली आहे। अशोक खरात विरोधात आणखी 2 गुन्हे दाखल झालेत। एका महिलेच्या लैंगिक शोषणाचा तर दुसरा गुन्हा व्यावसायिकाच्या फसवणुकीचा आहे। अहिल्यानगर व्यावसायिक राजेंद्र भागवत यांची अंगठ्यांच्या नावाखाली लाखोंची फसवणूक यानं केली आहे, तर कौटुंबिक वादावर उपाय सांगण्याच्या बहाण्यानं विवाहित महिलेवरती अत्याचाराचा आरोप झालाय। मी महादेवाचा अवतार असं म्हणत धमक्या देऊन लैंगिक शोषण केल्याची तक्रार आहे। एकाच पद्धतीनं अनेक महिलांना जाळ्यात ओढल्याचाही संशय आहे। आतापर्यंत सरकारवाडा पोलीस ठाण्यात एकूण 10 गुन्ह्यांची नोंद झाली, त्यापैकी 8 लैंगिक शोषणाचे आहेत तर 2 आर्थिक फसवणुकीचे। तक्रारींचा ओघ सुरूच आहे, त्यामुळे हे प्रकरण आणखी गंभीर होत चालले आहे। तर या अशोक खरात प्रकरणात एक मोठा आर्थिक धागाही समोर आलाय। हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। परदेशात पैसा पाठवण्यासाठी हवाला नेटवर्कचा वापर केल्याचा संशय आहे, तर दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण झाल्याचेही संकेत आहेत। काही बडे भक्त आणि अधिकाऱ्यांकडून मदतीचीही चर्चा सुरू आहे, तर आर्थिक व्यवहार आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची दाट शक्यता आहे। एसआयटीकडे याबाबत महत्त्वाचे पुरावे असल्याचीही सूत्रांनी माहिती दिली आहे। दरम्यान या अशोक खरात प्रकरणात व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवरती मोठी कारवाई करण्यात आली आहे। व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवरती तब्बल 74हून अधिक गुन्हे दाखल झालेत। नाशिकसह नगर, कोपरगाव आणि इतर ठिकाणी ही कारवाई झाली आहे, तर फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील 65 प्रोफाईलधारकांवर गुन्ह्याची नोंद झाली आहे। आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर करणं त्यांना महागात पडलंय। महाराष्ट्रात कदाचित पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई झाली आहे। पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल न करण्याचं पोलिसांनी आवाहन केलं होतं। आवाहन केल्यानंतरही ज्यांनी व्हिडिओ व्हायरल केले त्यांच्यावरती आता थेट कारवाई झाली आहे।